सध्या राज्यामध्ये आंदोलनांची राळ उडाली आहे। मराठा आंदोलन झालं, त्यानंतर ओबीसी आणि मग नागपुरात बच्चू कडूंनी शेतकरी मोर्चा काढला। तर आता उद्या मुंबईमध्ये विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे। यामुळे राज्यात मोठाच राजकीय धुरळा उडतोय आणि आजच्या झिरो आवर मध्ये आपण यावरच चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो आवर मध्ये तुमचं स्वागत करते। बच्चू कडूंसह हजारो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी नागपुरात आंदोलन केलं। काल रात्री मुंबईत शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली। यात मागण्यांवरती तोडगा निघाला, पण त्यावरही लगेचच टीका होऊ लागली आहे। त्यामुळे कडूंच्या या आंदोलनानं शेतकऱ्यांना खरोखर काय मिळालं हा प्रश्न निर्माण झालाय आणि यावरच आधारित प्रश्न आजच्या झिरो आवर मध्ये आम्ही तुम्हाला विचारला। हा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला। झिरो आवरचा आजचा आमचा प्रश्न, कर्जमाफीसाठीची समिती म्हणजे शेतकऱ्यांची हत्या। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मनोज जरांगेंच्या टीकेशी सहमत आहात का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत आणि अजूनही आमचा प्रश्न लाईव्ह आहे, तुम्ही वोट करू शकता। बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सांगता झाली आहे। बुधवारी रात्री नागपुरात झालेल्या अटक नाट्यानंतर काल सामोपचारानं विषय सुटलाय। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत शेतकरी नेत्यांची चर्चा झाली। यावेळी 30 जून 2026 ही कर्जमाफीची मुदत दोन्ही बाजूंनी मान्य झाली। त्यानंतर कडू यांच्यासह शेतकरी नेते राजू शेट्टी, अजित नवले यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं। आज सकाळी सगळे शेतकरी नेते नागपुरात पोहोचले। विमानतळावरती बच्चू कडूंचं जंगी स्वागत झालं। शेतकऱ्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं। आंदोलनस्थळी गेल्यावरही कडूंचं जोरदार स्वागत झालं। आपण कर्जमाफीची तारीख घेऊन आलोय, आता आम्ही सरकार काय करतं यावर लक्ष ठेवणार आहोत असं कडूंनी स्पष्ट केलंय। त्याच वेळी कर्जमाफीचं श्रेय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं असल्याची पावतीही त्यांनी दिली। पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे। तारखेपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे। आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, अनेक बारकावे आहे। आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही, आम्ही वाज ठेवणार। मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या निर्णयामुळे नाराज झालेत। तातडीने सरसकट कर्जमाफी देण्याची त्यांची मागणी आहे। सरकारनं नेमलेल्या समित्या मान्य नाहीत असं जरांगेंनी अक्षरशः ठणकावलंय। तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी, ही प्युअर फसवणूक आहे। ती जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे। तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार। समित्या फेमित्या मान्य नाही, ते बंद करून टाका। तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या, काय भेद करायचा आहे तुम्हाला करायचं सरसकट करा। नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ नये। शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच ठेवू नये, मायावर ठेवू नये, कोणावर ठेवू नये। गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये, यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये। कोणावरच विश्वास ठेवू नका। आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे। शेतकरी मारून टाकण्याचं कोणचं हत्यार असेल तर ती समिती। मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपण थोड्याच वेळात चर्चाही करणार आहोत, त्यांची संपूर्ण भूमिका आपण समजून घेणार आहोत। तर दुसरीकडे सरसकट कर्जमाफी मिळणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज स्पष्ट केलंय। केवळ लहान शेतकऱ्यांचीच कर्ज माफ केली जातील असं त्यांनी सांगितलंय। त्याचवेळी बिनव्याजी कर्ज मिळतंय तर ते भरा असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय। 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावला। सारखंच फुकतात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली। आता पुन्हा माहितीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं, आम्ही माफ करू। लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग करा। त्याच्यावर जे शब्द ते करताना आज काही 1000 कोटी रुपये लागणार आहेत, पण त्याला कर्जमाफी सगळे होणार त्याच्या 30 जून 2026 त्यावेळेस आम्ही ते ठरवणार। कारण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर, कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर।
उशिरापर्यंत बसून त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं, परंतु हे सारखं सारखं होणार नाही. पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा. जरांगेंनी केलेल्या दाव्याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आता आपण बघणार आहोत. त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. बच्चू कडू हे फक्त त्यांचं हित बघतात, त्यांना शेतकऱ्यांची काही देणं घेणं नाही. उद्या मंत्रिमंडळामध्ये दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका, शशांक महाडिक यांनी एक्सवरनं प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया मुंढे यांची आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणीही राजकारण आणि एकमेकांवर टीका करून चालणार नाही. एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आदित्य यांची आहे. प्रश्न कोणाचा बरोबर की चूक हा नाही, प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आयुष्याचा. त्यांचं भविष्य वाचवणं हाच आपला धर्म, असं ते म्हणतायत. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आप्पासाहेब जाधव यांची आहे. पुन्हा समिती, पुन्हा नवी तारीख. कर्जमाफीची तारीख जवळ येईपर्यंत अजून अनेक शेतकरी आत्महत्या करतील. याला जबाबदार सरकार व शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राहतील. युट्यूबवरनं गणेश कदम म्हणतायत, 36,000 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पूरग्रस्त लोकांना मदत जाहीर केली, तेव्हा कोणी बोललं नाही. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया संदीप कांडू यांची आहे. बच्चू कडू शेतकरी योद्धा म्हणून आंदोलन करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस राज्यमंत्रीपदावर होते, तेव्हा शेतकरी बांधवांसाठी दिसले नाहीत. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून हा एक डाव आहे. फेसबुकवरनंच पुढची प्रतिक्रिया किशोर ढवळे यांची आहे. कर्जमाफी सरकार करणार हे मान्य, पण ते 2029 मध्ये करणार होते. शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत, आज त्यांना मदतीची गरज आहे. इंस्टाग्रामवरनं हरीश मोरे म्हणतायत, कर्जमाफीसाठी 30 जूनच का, 31 मार्च का नको? कर्जमाफीला आर्थिक वर्ष 2026 हवं, 2025 का नको? हे ज्यांना समजत नाही त्यांनी पीक कर्ज आणि औद्योगिक कर्ज यातील फरक समजून घ्यावा. कमलेश यांची इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय. सरकार पुरस्कृत आंदोलन. 30 मार्च आधी कर्ज भरावे लागते आणि मुंबईला जाऊन काय तर 30 जूनची तारीख घेतली, तेही समितीवरती अवलंबून. वारे शेतकरी नेते. आज आपण कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि शेतकरी नेते अजित नवलेंशीही आम्ही काही वेळांपूर्वी संवाद साधला होता, तो आपण आधी बघूयात. सुरुवात करूया मनोज जरांगे पाटील यांच्यापासून. तर सर्वात आधी आम्ही त्यांना सरकारच्या निर्णयावरती प्रतिक्रिया विचारली, ती पाहूयात. मी नागपूरच्या आंदोलनाबद्दल किंवा नागपूरच्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी बांधवांनी जे काय आंदोलन केलं त्याच्याबद्दल नाही हे माझं काय मत. परंतु शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं हे मात्र अगदी सत्य आहे. कारण शेतकऱ्यांची परिस्थिती भयावह आहे. शेतकरी ना आपल्या लेकराला सणावाराच्या दिवशी 2 घास गोड नाही घालू शकला दिवाळीच्या दिवशी, कारण त्याचं पीक गेलं, सोयाबीन गेलं, कापूस गेलं, सगळं काय होतं घरातलं ते धान्यासहित वाहून गेलं. शेतकऱ्यांना आत्ता मदत गरजेची हो. एखादा पेशंट समजा त्याचा आत्ता दुखतोय, तुम्ही त्याला 1 वर्षानं दवाखान्यात नेणार, ते जगणार कसा? हे आमचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांसाठी नागपूरचे आंदोलक किंवा नागपूरचे असणारे शेतकऱ्यांचे नेते हे लढले नाहीत असं आमचं म्हणणंच नाहीये. त्यांच्याबद्दल आमचा चकार शब्द सुद्धा आम्ही काढला नाही. आम्हाला काय म्हणायचं नाही त्यांच्याबद्दल. ते किमान शेतकऱ्यांसाठी लढले तरी जे आता काय फसवणूक करायची फडणवीस साहेबांनी केली नाही केली हे पुढे सिद्ध होईलच, त्याच्याबद्दल आपल्याला देणं घेणं नाही. परंतु आज गरज ही शेतकऱ्यांना मदतीची हे आमचं म्हणणं आहे. आज गरज आहे, आज वर्षाने 6 महिन्यांनी नाही. नुकसान भरपाई, पीक विम्याचे पैसे, कर्जमुक्ती आता होणं गरजेचं आहे आणि
शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणं गरजेचं आहे आत्ता. वर्षा 6 महिन्यांना नाही हो, वर्षा 6 महिन्यांना नाही, ती वेळ नाही. आज लय उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे संसार. आज तुम्ही मायबाप म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. नंतर नाही हो, नंतरला उपयोग नाही. ते आंदोलन नागपूरचं यशस्वी झालंही असेल, त्यांना शब्दही दिला असेल, किंवा ते 30 जूनला कर्जमुक्ती करू म्हणले, माफी करू म्हणले मुख्यमंत्री, तेही होईल. पण त्याच्याबद्दलही आमचं दुमत नाही. आम्ही नागपूरच्या आंदोलकांवरती, शेतकरी नेत्यांवरती, नेतृत्वांवरती नाराज नाही. त्यांच्याबद्दल बोलत नाहीत. आम्ही हे बोलतो, शेतकऱ्यांना फसवलंय सरकारनं, हे खरं आहे, कारण मदत आत्ता पाहिजे. त्यानंतर आम्ही मनोज जरांगे पाटील यांना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो म्हणजे टायमिंग संदर्भातला होता. कारण कर्जमाफीसाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले होते. मनोज जरांगेंनी जातीसाठी नाहीतर मातीसाठी लढणार म्हणत शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची तयारी केली होती. पण वातावरण तापत असताना बच्चू कडू यांनी आंदोलन केलं आणि कर्जमाफीची तारीख आणली. या टायमिंगला काय म्हणाला असं आम्ही त्यांना विचारलं होतं. उत्तर पाहूयात. बच्चू भाऊनी आणि त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांनी योग्य वेळी आवाज उठवला होता आणि त्या आंदोलनानं चांगलं रूप घेतलं होतं. त्या आंदोलनानं खरंच सांगतो खूप चांगलं रूप घेतलं होतं, की जे शेतकऱ्यांच्या हिताचं होतं, शेतकऱ्याला न्याय मिळणारच त्याच्यातून. आणि त्या उमेदीनं राज्यातला शेतकरी सगळा जागा झाला होता. परंतु शेतकरी आंदोलकांना, शेतकऱ्यांच्या काम करणाऱ्या नेतृत्वाला दोष देण्यापेक्षा फडणवीसांनी डाव साधला. हेच याच्यातून असत्य. त्यांना दोष देऊन उपयोग नाही आणि आम्ही त्यातले नाहीत. आम्ही नाव नाही ठेवत कधी कोणाला की तुम्हाला फसविलं, बच्चू भाऊलाच फसविलं, शेट्टे साहेबालाच फसविलं, तुपकर साहेबालाच फसवलं, नवले साहेबाला फसवलं. यातले आम्ही नाहीये, किमान मी तरी त्यातला नाहीये. लोकांना नाव ठेवायचं असले धंदे मी कधीच करत नाहीये. त्यांच्या परीने ते लढले, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. पण त्यातलं एक गमक खरं आहे की शेतकऱ्याच्या आंदोलनानं नागपूरच्या खूप रूप चांगलं घेतलं होतं आणि शेतकरी आशावादी झाला होता. पण डाव फडणवीस साहेबांनी साधला, कारण गरज आता आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे. होईलही नंतर माफी, त्याबद्दल काही शंका नाही, पण आज गरज आहे. तर नागपूरच्या आंदोलनाला खूप उत्तम स्वरूप आलेलं होतं असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आम्ही त्यांना विचारला, तो असा होता, तुम्ही अंतरवालीमध्ये शेतकरी नेत्यांची बैठक आयोजित केली होती, ती पुढे ढकलली. मग तुम्ही ती बैठक पुन्हा बोलवणार आहात का, आंदोलन करणार आहात का, काय म्हणाले पाहूयात. आता आम्ही सगळ्यांना बोलू, आम्ही विचार करतो त्याच्यावरती काय करायचं. कारण आता कसं राहतं, 2-2 आंदोलन उभा करणं सुद्धा लय अवघड असतं. 2-2 आंदोलन उभा करणं सुद्धा लय अवघड असतं. आम्हाला नेतृत्वाची हव नाही, कशाची हव नाही. आम्हाला वाटलं आता नागपूरच्या आंदोलनानं चांगलं रूप धारण केलंय, आता एक जीवानं उभा राहून सगळेजण आपण ताकद लावू असं होतं. परंतु सरकार डाव साधतं कधी पण, ते त्याची बाजू सरकार पटवून सांगतं, आपल्यात फूट पाडतं आणि त्याचा डाव साधून घेतं. आता एक जीव एकजूट सगळ्यांनी तिथं दाखवून शेतकऱ्यांच्या पदरात आनंदाचं दान टाकायचं काम होतं. परंतु आता ते सरकारनं मध्ये डाव साधला त्यांचा. आता सरकारच बोलणार परत, आम्ही बोललोत, आम्ही माफी देतो म्हणलोत, आम्ही अमकं देतो म्हणलोत, कशाला आंदोलन. म्हणजे त्या आंदोलकात नागपूरच्या आणि आता उभा करणाऱ्या आंदोलकात पुढे फूट पाडतील. हेही खूप शक्यता दाट ही असंही ते करू शकते. कारण त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ते कितीही निगेटिव्ह पसरत येत, खूप नेरेटिव्ह शेट करायचं काम त्यांच्याकडून केलं जातं, त्यांच्या टीम कडून. त्यामुळे तेही होण्याची आता दाट शक्यता आहे, कारण ते म्हणणारच आहे. तर आमचं पुन्हा तेच म्हणणं आहे की सरकारनं आत्ता तातडीनं मदत करणं गरजेचं होतं, कर्जमाफी करणं गरजेचं होतं, मालाला भाव देणं गरजेचं होतं. कारण शेतकऱ्यांच्या घरात प्रचंड काळोख पडलाय, प्रचंड अंधार आहे. आता त्यांना आधार द्यायची गरज आहे आणि तुम्ही आधार देण्याऐवजी त्या शेतकऱ्यांना हिणवताय, शेतकऱ्यांचा अवमान करताय, शेतकऱ्यांना मदत देत नाहीये आणि तुम्ही अशा घोषणा करणार की कुठे 1 वर्षांनी देतो, 6 महिन्यांनी देतो. हे म्हणजे ना, शेतकऱ्यांनी, मी पण शेवटचं सांगतो, गोरगरीब शेतकऱ्यांनी ना माझ्यावर ना कुणावर विश्वास न ठेवता स्वतःची लढाई स्वतः हातात घ्यावा. निवडणुकीत सरकारला शेतकऱ्यांनी हिसका दाखव. अजित पवारांनी कर्जमाफीवरून केलेल्या विधानावरती मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया काय, पाहूया. मी तर काय त्यांनी म्हणलेलं वक्तव्य बघितलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. पण तरी पण की त्यांनी जी समिती का कमिटी बसवली ती बसवण्याची गरज नाही. तशी कर्जमाफी होत नसती.
सरसकट सगळ्यांना कर्जमुक्ती करायची म्हणल्याच्या नंतर अशा समित्या नेमून त्यांनी होत नसती, याचा अर्थ ती बहाणेबाजी तुम्ही वेळ मारून न्यायला लागली. राहिला दुसरा मुद्दा की तुम्ही किती दिवसाचं फुकट देणार आणि असंच करणार. पण आता शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे, जर अजितदादा म्हणले की ती फुकट द्यायला पाहिजे आणि तुम्ही फेडायचं शिका कर्ज, फुकट द्यायचं किती दिवस, तर यांचे किती दिवस फुकट निवडून द्यायचे आता, हे पण शेतकऱ्यांनी आता विचार केला पाहिजे ना. किती दिवस यांचे फुकट निवडून द्यायचे, यांना सुद्धा हिसका दाखवणं गरजेचं आहे ना. हे शेतकऱ्यांनी ना विसरून जायला नाही पाहिजे. आपल्याला कोण कोण बोललं, उदाहरणार्थ मराठा आरक्षणाला कोणी विरोध केला, त्याला विसरून नाही याच वेळेत किती म्हणल्यानंतर आम्ही तुमचे, त्याला त्यावेळेस पाडायचंच. तसं शेतकऱ्यांचा ज्या ज्यावेळेस अवमान केला जाईल, हिनवलं जाईल, त्यावेळेस शेतकऱ्यांनी सुद्धा म्हणायला पाहिजे ना, आम्हाला म्हणता का किती दिवस तुम्हाला कर्जमुक्ती करायची, किती दिवस तुम्हाला कर्ज माफ करायचं, किती दिवस तुम्ही फुकटचं घेणार, तुम्ही आता कर्ज फेडायला शिका, असं जर आपल्याला बोलत असले तर आपण धनाधन सांगितलं पाहिजे ना, तुम्हाला किती दिवस आता फुकट निवडून द्यायचं, अजिबात तुम्हाला निवडून द्यायचं नाही, फुकट नाही आणि कसंच नाही, तुमचा माणूस निवडून येऊ द्यायचा नाही. कारण आमच्या लोकांनी तुम्हाला फुकटच निवडून दिलं आतापर्यंत. आमच्यावर संकट आल्यावरच आमच्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मागितलंय. तुम्हाला काय भीक मागायला कोणता शेतकरी येत नाहीये कधी तुमच्या दारात कोणाच्याच, ते आम्हाला अमुक द्या तमुक द्या. संकट आलंय, तुम्ही भीक मागायला आता मत द्या मत द्या मत द्या. त्या टायमाला आम्ही बोलतो का असं, किती दिवस आमच्या दारात येतात, कशाला येतात आमच्या दारात. हे आता शेतकऱ्यांनी सुद्धा यांच्यावर उद्गार काढलेच पाहिजेत, तरच हे आपल्याला किंमत देतील, प्रतिष्ठा देतील शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांनी वेळोवेळी यांचा गेम वाजविला पाहिजे. तर मनोज जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीने शाब्दिक हल्ला चढवला होता. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आम्ही त्यांना केला की अजितदादांनी सत्तेत बसून केलेल्या या विधानाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिणाम होईल असं वाटतं का? भोगायला लावला पाहिजे. शेतकऱ्यांनी हे दयाळू मायाळूपणाचं वागणं चांगलं नाही. आपल्याला जो आपल्या आयुष्य बर्बाद करायला निघालाय, जो आपल्या शेती उद्ध्वस्त झालेला असताना मदत करत नाहीयेत, त्या सरकारमधला कोणी असो, तो जो बोलला त्याला कार्यक्रम दाखवलाच पाहिजे, वेळेवरती सुट्टी दिली नाही पाहिजे. जसं की मराठा आरक्षणाच्या विरोधात सुद्धा जे लोक बोलतात त्यांना सुद्धा वेळेवर पाडलंच पाहिजे, तरच हे लोक ठेप्याला येतील, बोलणार नाहीत आणि एक दबदबा मराठ्यांचा राहील. असं वागलंच पाहिजे. आपण काय करतो, वेळेला विसरून जातो ते उशी गोड बोलली की, आणि मग कसे सुधारणार आपले लेकरा बाळ. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात तरी निर्भीड आणि निखरट व्हायचं, वेळेवर बोलायला ध्यानात ठेवायचा. वेळ प्रसंगी तो दादा असल्यामुळं दादागिरी करीन, त्याच्याकडे लोक असल्यामुळं शांत राहायचं. आपण तो ऐकूनच येत म्हणायचं आम्ही, काय अडचण नाही. पण मतदानाच्या दिवशी मतदान त्याला करायचं नाही, त्याला पाडून टाकायचं. तेव्हा ते मत असते. आपण मागं बोललो होतो, मराठा आरक्षणाला विरोध केला तर आपल्याला लोकांनी पाडलं, आपली जिरली. तसंच शेतकऱ्याचा अपमान केलाय, तर शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की फडणवीस साहेबांनी आपली फसवणूक कशी केली. पाडलं पाहिजे, विसरलं नाही पाहिजे, तर आपल्या कर्जमुक्त्या होत्या, मालाला भाव मिळेल, नाही तर मिळणार नाही. आपले जे हिनवल्यासारखं वागतो ना, त्याला पाडलंच पाहिजे. हे शेतकऱ्यांच्या हातात आहे, माझ्या हातात थोडे, हे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. तर मनोज जरांगे पाटील यांच्याशी थोड्या वेळापूर्वी आम्ही ही चर्चा केलेली होती. आत्ता आपल्यासोबत लाईव्ह आहेत राज्याचे अर्थ आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालजी. त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण गेस्ट सेंटरला जाऊया. आशिष जयस्वालजी, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरमध्ये ABP माझाच्या. आत्ता आम्ही मनोज जरांगे यांच्याशी केलेली चर्चासुद्धा प्रेक्षकांना दाखवलेली आहे आणि आजसुद्धा आपल्याला माहिती आहे की त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की जो निर्णय सरकारने परवा घेतलेला आहे, काल घेतलेला आहे कर्जमाफीच्या संदर्भातला, तो शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. आपली त्यावर प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील असं वक्तव्य करून जे शेतकरी आंदोलन काल झालेलं होतं आणि ज्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी, बच्चू कडू, अजित नवले, वामनराव चटप, तुपकर अशा पद्धतीचे सर्व नेत्यांनी काल सुमारे 3 तास, मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो, त्या बैठकीमध्ये चर्चा केली. आणि चर्चेमध्ये सरकारची भूमिका जी होती ती अतिशय सकारात्मक होती. मी स्वतः आंदोलनस्थळी गेलो, माझे सहकारी राज्यमंत्री पंकज भोर यांच्यासोबत जाऊन मी त्यांना बुधवारी विनंती केली. मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि मी विनंती केल्यानंतर त्यांनी त्या विनंतीला प्रतिसाद दिला. मी मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली आणि चर्चा करून हा पूर्ण शिष्टमंडळ मुंबईला आलं. सह्याद्री अतिथीगृहामध्ये तडकाफडकी बैठक आयोजित करण्यात आली. राज्याचे सुमारे सर्व सनदी अधिकारी, सर्व विभागाचे
किमान 7 मंत्री 2 राज्यमंत्री त्या बैठकीला उपस्थित होते आणि आपल्याला सर्वांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी ही बाब सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या सरकारने आम्ही कर्जमाफी करणार नाही अशा पद्धतीची भूमिका कधीच घेतली नाही। तर जे जे आश्वासन आणि वचनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या दरम्यान दिले आहे ते सर्व वचनं आम्ही पाडू अशा पद्धतीचं आम्ही वक्तव्य माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महोदयांनी केलं होतं। आता जरांगे पाटील साहेब यांच्या तोंडून कधीही चांगलं वक्तव्य येऊ शकत नाही, कारण की ते पूर्वग्रह दूषित आहे आणि ते सातत्याने बरोबर आहे, किती आशिषजी. चांगलं काम केलं तरी सरकारवर ते टीकाच करणार आहे। दुसरा महत्त्वाचा विषय की ते वारंवार असं बोलत होते की आम्ही निवडून दिलं, आम्ही निवडून दिलं। त्यांनी नाही निवडून दिलं, त्यांनी विरोध केला होता सरकारला, जनतेने निवडून दिलं हे त्यांना कदाचित याचा विसर पडला आहे, हे मी पुन्हा एकदा आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो। आशिषजी पण असं फक्त वक्तव्य करून जरांगे पाटील साहेब त्या शेतकरी नेत्यांची ज्यांनी मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली त्यांची थट्टा करत आहे, त्यांच्या संदर्भामध्ये चुकीचं वातावरण पसरत आहे। त्यांना कदाचित या आंदोलनाची अशी सांगता होईल असं त्यांना अपेक्षित नव्हतं आणि म्हणून कदाचित ते अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील। त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, एका बाजूनी शेतकरी नी मोर्चा काढला, नंतर आज बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी तिथे आल्यानंतर त्यांनी उत्साह केला आणि वर्तमानपत्रामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातमी येत आहे की बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सांगता झाली, यशस्वी सांगता झाली। खरे मग वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती अशी नाही आहे। वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही आमच्या नियोजित कार्यक्रमानुसार जसं आम्ही दिव्यांगाचं अनुदान 2,500 केलं तसं टप्प्याटप्प्याने आम्ही आपल्या सर्व विकासाचे वचनं आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आम्ही काही शेतकऱ्यांचं आंदोलन झालं म्हणून हे काही निर्णय घेतला ही बाब देखील वस्तुस्थितीवर आधारित नाही। तर आम्ही पूर्वी सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सकारात्मक आहोत, परंतु या संदर्भामध्ये कमिटी करण्याचा निर्णय, कारण असं आहे की जेव्हा आम्ही कर्जमाफी करतो, यापूर्वी केंद्र सरकारने कर्जमाफी केली, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी झाली आणि 2019ला कर्जमाफी झाली। या तिन्ही कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये काही प्रमाणामध्ये संख्येमध्ये घट जरी आली असली परंतु आत्महत्या थांबल्या नाही, परंतु कारण की कर्जमाफी करण्यासाठी जे शेतकरी व्यथित आहे, बाधित आहे, त्या आशिष जयस्वालजी एक प्रश्न या निमित्ताने मला असा विचारायचा आहे, तुम्हाला थोडंसं थांबवते आणि हे प्रश्न विचारते। शेतकरी कोण आहे? हां, आपल्या म्हणण्यानुसार जर आता बच्चू कडूंनी आंदोलन केलं नसतं तर ही समिती सरकारने स्थापन केली नसती का? आपल्या माहितीसाठी सांगतो, ही समितीचा निर्णय 3 ते 4 महिन्यापूर्वी झाला होता। या समितीमध्ये या GRचा आणि या आंदोलनाचा तसा संबंध नाही आहे, कारण की तो GR एका दिवशी आपण ती फाईल जर पाहिली तर त्यामध्ये जे वेगवेगळे लोक घेतले होते त्यामध्ये रिझर्व्ह बँकचा प्रतिनिधी घेतला होता। नंतर लक्षात आलं की रिझर्व्ह बँकचा प्रतिनिधीला घेऊ शकत नाही, तर त्याऐवजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं प्रतिनिधी घेतलं। ही कमिटीचा निर्णय 2 महिन्यापूर्वी झालेला आहे। पण आशिषजी जर निर्णय 2 महिन्यापूर्वी झाला होता, कमिटी 3-4 महिन्यापूर्वी निर्णय 3-4 महिन्यापूर्वी कमिटी झाली होती असं आपण म्हणताय, तर मग निर्णय इतक्या उशिरा का निघाला? निर्णय उशिरा नाही, ती सरकारची एक प्रक्रिया असते आणि शासन कमिटी कशी घ्यावी, त्याचा स्कोप काय घ्यावा, त्याचा मॅन्डेट, फक्त माफीचा विषय नाही आहे। परत कर्जमुक्ती झाल्यानंतरही शेतकरी कर्जाच्या विळख्यात आणि अडचणीत आहे, तर त्या समितीमध्ये आम्ही या दृष्टीने देखील विचार करत आहोत की खरा गरजू शेतकरी याला लाभ मिळाला पाहिजे आणि त्यासोबतच शेवटी या सर्वाची आर्थिक तरतूद करावी लागते, फक्त जाहीर करून होत नाही। तर आपल्याला या संदर्भामध्ये निधीची उभारणी करावी लागेल, तर ती निधी कशा पद्धतीने उभारता येईल, एकूण रक्कम किती लागणार आहे, त्याला कशा पद्धतीने तो निधी आपण उपलब्ध करून देणार आहोत। बरोबर, आणि आपल्यालाही माहित आहे की मागे आम्ही 7.5 हॉर्सपावरपर्यंत शेतीपंपाचा एक विषय ऐकून घ्या की आपण 7.5 हॉर्सपावरपर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी इलेक्ट्रिक बिल माफ केलं। त्यासाठी राज्य सरकारला यावर्षी 27,000 कोटी रुपये लागत आहे।
आपण नमो किसान प्रमाणे सीएम किसानचे पैसे 6,000 रुपये दिले, धानाला 1,600 रुपये बोनस दिला. आम्ही काही आंदोलन वगैरे हा एक विषय आहेच, बरोबर आहे. परंतु कोणी बरोबर आहे. आंदोलन केलं नाही नक्की तरी जयस्वालजी, देखील हे शासनाने सगळे विदाऊट मुद्दे आंदोलन आहेतच. देखील पण त्याचबरोबर आंदोलन बच्चू नसताना कडूंच्या- देखील अनेक निर्णय घेतलेले आहेत. बरोबर आहे, पण 2 बच्चू हेक्टरची कडूंच्या मदत आम्ही 3 हेक्टर आंदोलनामुळे केली. या निर्णयाला वेग आला असं आपण म्हणाल का? एनडीआरएफच्या निकषाचा बाहेर जाऊन मदत केली. आंदोलनाची आम्ही वाट पाहिली नाही, हे मला महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे. सरकारचा निर्णय सकारात्मक आहे, सरकार शेतकऱ्यांच्या हिताची आहे आणि सरकारला शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यायचा आहे. मी आता उल्लेख या ठिकाणी करत नाही, परंतु एकूण जर बेरीज केली आणि मागील 2.5 वर्षामध्ये शासनाने जे शेतकऱ्याला मदत केली ती महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी मदत आहे. हे देखील मी महाराष्ट्राच्या जनतेला, जे लोक आज आरोप करत आहे आणि विरोध करत आहे, त्यांनी एकदा डिबेटमध्ये यावं आणि कोणी किती मदत केली याचं जर विश्लेषण आणि चर्चा झाली तर सत्य महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल. बरं, आणि जूनपर्यंत खरंच निश्चित टाईमलाईन अनुसार कर्जमाफी होईल असं तुम्ही खात्रीने सांगू शकता आज? आमचं नियोजन चाललेलं आहे. आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना आणली किंवा आम्ही जेव्हा नमो किसानप्रमाणे राज्य सरकार, आम्ही मागच्या शासनामध्ये संजय गांधी निराधार योजना आम्ही 600,000 हजारचा 1,500 केलं. कोणी आंदोलन झालं होतं का? आंदोलन हा करणं प्रत्येक राजकीय पक्षाचा किंवा सामाजिक क्षेत्रात त्यांच्या नेत्यांचा बरोबर अधिकार आहे आहे. आशिषजी, परंतु 30 परंतु जून आंदोलनाची आम्ही नंतर वाट पाहत कर्जमाफी नाही. होणार असा, म्हणजे आमचा 30 जून स्वतःचा ही तुमची commitment आहे. डेडलाईन असेल असा शब्द तुम्ही शेतकऱ्यांना देताय का? मी आपल्याला सांगतो की त्या समितीच्या शिफारशीनुसार जेव्हा आम्हाला हा आर्थिक वर्षाचा आम्ही बजेट ऑलरेडी सादर केला होता. आता मार्चच्या नंतर जेव्हा नवीन अर्थसंकल्प जेव्हा आपण त्या राज्यापुढे मांडणार आहोत, त्या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला तशा पद्धतीची पैशाची, शेवटी कर्जमाफी फक्त जाहीर करून होत नाही, कर्जमाफीसाठी तेवढे पैशाची तरतूद करावी लागते. त्या पैशाच्या तरतुदीनुसारच त्या संदर्भामध्ये एकंदरीत राज्याला किती प्रमाणात बोजा या संदर्भात पडणार आहे आणि त्या पैशाची उभारणी कशा पद्धतीने करता येईल, एकंदरीत या सर्व गोष्टीची सांगड घालूनच हा निर्णय करता येईल. आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जे काल शब्द दिलेला आहे, काल स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सर्व मीडियासमोर येऊन आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली. बरोबर आहे, आणि ती भूमिका आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे आशिषजी. परंतु बच्चू कडू मात्र नागपूरला जाऊन त्यानंतर अमरावतीला जाऊन ठिकठिकाणी 30 जून ही तारीख घेतली असं सर्व आंदोलकांना सांगतायत. त्यामुळे ही तारीख मग देण्यामध्ये घाई करतायत का बच्चू कडू? राज्य शासनाचे, राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्राच्या जनतेला काल जो मीडियासमोर बाईट दिलेला आहे, त्या मीडियाच्या समोर जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावर मध्ये तो महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी ती माहिती दिलेली आहे आणि ते बोललेले आहे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे. मीडियासमोर जाऊन बच्चू कडू साहेबांनी काय म्हटलं हे मला माहिती नाही आणि त्यावर मी तेव्हा उपस्थित नव्हतो, त्यावर मी भाष्य करणं मला उचित वाटत नाही. बर. आशिषजी, उद्धव ठाकरेंनीही सरकारला पत्र लिहून शेतकऱ्यांना थाप मारून वेळ काढण्याचा प्रयत्न आहे अशी टीका केली आणि काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत, जसं की जूनमध्ये कर्जमाफी होणार असेल तर आताचे हप्ते भरायचे का, नवीन कर्ज घेतल्यास त्याचे हप्ते भरायचे का, असे काही प्रश्न आहेत. त्याला कसं उत्तर द्याल तुम्ही? बघा, मी एक बार पुन्हा आपल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की आज सर्व शेतकऱ्यांना ही सुद्धा एक गोष्ट माहीत आहे की आज अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी झाली आहे, अवेळी पाऊस आला, ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस आला आणि उभं पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. आज कर्जमाफी केल्याने हे पूर्ण रक्कम बँकेत जाईल, परंतु जो शेतकरी आज ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं जास्त महत्त्वाचं आहे की नाही आहे? आज सरकारसमोर प्रायोरिटी काय असली पाहिजे? ज्या शेतकऱ्यांचा, ज्या हजारो लाखो शेतकऱ्यांचं आज नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आज तर माझ्याकडे आकडा आहे, आज सुमारे 9,000 कोटीची रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला टाकलेली आहे. मी तारखेवाईज आपल्याला सांगू शकतो. अजून नुकसान सुरूच आहे. आता पूर्व विदर्भात काल परवा पाऊस आला, धानाचं नुकसान झालं. पहिल्याच्या पावसामुळे आमचं नुकसान झालं नव्हतं, विदर्भाच्या काही भागाचा. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला यावेळेस मदत करणं आणि त्याचं जे दुःख, त्याला त्याच्या जीवनासमोर जे संकट आलेलं आहे त्याला पुन्हा उभं करणं, त्याच्या थेट अकाउंटमध्ये बँकेची कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं हे जास्त मोठं प्राधान्य आहे.
आणि त्यासाठी शासनाने जो पॅकेज जाहीर केला त्या पॅकेजपेक्षा जास्त मदत आता कदाचित द्यावी लागेल आणि म्हणून आता नवीन जे आशिष नुकसान तुम्ही होत आहे, आता त्या पॅकेजचे नुकसानीचा सगळे देखील आकडे आता आढावा सांगताय, घ्यावा लागणार मदतीचे आहे. आकडे सांगताय, ज्याची आता अर्थातच शेतकऱ्यांना गरज आहे आणि ती मदत केली जाते सरकारकडनं. पण अशा पद्धतीच्याच कुठल्या तरी अस्मानी संकटामध्ये शेतकरी अडकतो, मग त्यानंतर त्याला कर्ज घ्यावं लागतं आणि आज अशा पद्धतीने सतत फुकट काय, आर्थिक शिस्त लावा, असं कर्जाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केलेलं आहे. तर या विधानाशी आपण सहमत आहात का? नाही, हे बघा, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांना ओव्हरऑल आम्ही जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये शेवटी आर्थिक शिस्तीत आहे बघा, जे काही केंद्र सरकारचे निर्देश आहे, कर्ज घेण्याची जी मर्यादा आहे ती मर्यादा अजून राज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 27,000 कोटी रुपये हे कृषी जे 20 सवलतीचे दिल्यानंतर किंवा लाडक्या बहीण योजनेमध्ये लाखो सुमारे 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना मदत केल्यानंतर आम्ही आर्थिक शिस्त महाराष्ट्राची घडी बिघडू दिली नाही. आम्ही त्या मर्यादेच्या आशिष, मुद्दा फक्त आर्थिक शिस्तीचा नाही आहे. आम्ही तुमच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा एकदा इथे प्ले करतो, तुम्ही ते ऐका आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या भूमिकेशी सहमत आहात का हे आम्हाला ऐकायला आवडेल. आपण ते वक्तव्य ऐकूया. आता 30 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा तारीख करतो ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना. सारखेच फुकतात आणि सारखेच माफ कसं व्हायचं? मुद्दा असा आहे की दरवेळी फुकतात अशा पद्धतीचा आक्षेप आहे अजित पवार यांचा, असं स्पष्टपणे कळतं या विधानातनं. त्याबद्दल आपली भूमिका. मला ते नीट ऐकायला नाही आलं. मी प्रवासात होतो दिवसभर. मी आज सकाळीच मुंबईतून कालच्या बैठक करून मी आलो. दिवसभर मी आज बैठकीत होतो, त्यामुळे मला नेमकं त्यांनी काय वक्तव्य केलं या संदर्भामध्ये मला ऐकता आलं नाही. आताही माझ्यासमोर टी व्ही नाही आहे, त्यामुळे मी आज त्यावर भाष्य करू शकत नाही. परंतु आर्थिक शिस्त याच्या संदर्भामध्ये ती असायलाच पाहिजे आणि महाराष्ट्राचा ओव्हरऑल कुठलीही योजना किंवा कुठलाही आपण निर्णय घेताना राज्याचे विकास प्रकल्प, राज्याच्या शेतकऱ्याला मदत करणे, शिक्षण आहे, पगार आहे किंवा या सर्व विषयाचा शेवटी चादरीच्या बाहेर जर आपण पाय पसरवले तर शेवटी कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीची अडचण निर्माण होते. आज आपल्यालाही ठाऊक आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामासाठी कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांच्या पेमेंटसुद्धा एक मोठं आव्हान आहे आणि विकास कामं, महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा, सर्व योजना देखील आपल्याला ज्या अस्तित्वात असलेल्या योजना आहेत त्या देखील आपण सुरू ठेवलेल्या आहे आणि जी वचनं आम्ही दिली होती त्या वचनामध्ये कुठेही आम्ही शब्द फिरलेला नाही आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त हा विषय महत्त्वाचाच आहे आणि त्याशिवाय काही वक्तव्य जर केलं असेल तर मी त्यावर आता ते ऐकल्यानंतरच त्यावर भाष्य करू शकेल. नक्कीच. परंतु आशिषजी, एकंदरीत आता टीका होत असली तरी सुद्धा 3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन, त्याच्यामध्ये तोडगा काढण्यामध्ये संपूर्ण सरकारला यश मिळालं. याबद्दल अर्थातच तुमचंही अभिनंदन आणि धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. नमस्कार. आणि यानंतर आपण पाहूयात आजच्या आमच्या प्रश्नावरती तुम्ही काय कौल दिलाय. जाऊयात पोल सेंटरला. एकूण 14,000 मतं या प्रश्नावरती आलेली आहेत आणि या आंदोलनानंतर मनोज जरांगेंच्या टीकेशी सहमत आहात का? तर होय 83% लोक या टीकेशी सहमत आहेत आणि 17% लोक नाही असं म्हणतायत. कडूंच्या मोर्चाची यशस्वी सांगता झाली, पण उद्या आणखीन एक मोर्चा राज्याच्या राजधानीत निघणार आहे. मतदार याद्या अद्ययावत होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत विरोधक सत्याचा मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचा टीजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आता रिलीज केलेला आहे. फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदानापर्यंत निघणाऱ्या या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही या टीजरमधनं करण्यात आलंय. महाविकास आघाडीसोबत मनसे सुद्धा या आंदोलनात उतरली आहे. दुसरीकडे मोर्चाच्या परवानगीबद्दल अजूनही गोंधळाची स्थितीच आहे. पोलीस मोर्चाला परवानगी देणार नसल्याची माहिती आहे
आझाद मैदानाबाहेर आंदोलन करण्यास परवानगी देता येत नसल्याचं कारण यासाठी पुढे केलं जात आहे. त्यामुळे आता हा मोर्चा परवानगी विनाच होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र परवानगी नसताना मोर्चा काढला तर कारवाई होईल असा इशाराही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. बिना परवानगी मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे जो त्या ठिकाणी कारवाई ती होईल, पण त्या ठिकाणी मोर्चेकरला आम्ही थोडी थांबवलाय. बिना परवानगी मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे जो त्या ठिकाणी कारवाई ती होईल, पण त्या ठिकाणी मोर्चेकरला आम्ही थोडी थांबवलाय. अर्थात मोर्चात सहभागी होणाऱ्या पक्षांनी मोर्चाची जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरेंनी काल मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार तसंच राज्य सरकारवरती जोरदार तोफ डागली. हा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे असं सांगतानाच आपण स्वतः लोकलनं मोर्चासाठी जाणार असल्याचंही ठाकरे म्हणाले. मतदार याद्या स्वच्छ केल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, त्याला आणखी वर्ष लागलं तरी हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ईव्हीएम हॅक करून मतचोरी कशी होऊ शकते याचं एक प्रात्यक्षिकही तिथे दाखवण्यात आलं होतं. आणि या मेळाव्यामध्ये एक वेगळी घटनाही घडली. राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती जाहीर टीका केली. रायगड शिवनेरीला पर्यटन विभागातर्फे सुरू केल्या जाणाऱ्या नमो सेंटरवरनं त्यांनी शिंदेंवरती टीका केली. मुख्यमंत्री होण्यासाठी चाटुगिरी सुरू असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केलाय. ऐकूयात. नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे. इथपर्यंत हे कशात येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत, तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे. आणि राज ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंच्याच काही जुन्या विधानांची आठवण करून दिली आहे. शिवसेना प्रमुखाच्या आजूबाजूला हा शब्द राजसाहेबाचा आहे. जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेना सोडतो. हेच होतं ना. आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहेत. आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेला आम्ही एक चांगलं धाडसी पाऊल उचललं. हे कोण बोललं होतं? मागच्या लोकसभेला तुम्ही मोदी साहेबांचं गुणगान गात होते, त्या शिवाजी पार्कवर. ते तुम्हाला दुश्मन वाटायला लागले. मनसेने आता थांबलं पाहिजे, त्यांनी उभाट्यामध्ये सामील झालं पाहिजे. जी और जान लगा के मनसे मैदानात उतरली असताना किंबहुना त्यामुळेच काँग्रेस नावापुरताच मोर्चात दिसेल असं चित्र आहे. मोर्चाच्या तयारीसाठी आतापर्यंत झालेल्या बैठकांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गैरहजर राहिले. कालच्या शेवटच्या आढावा बैठकीला तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाडही नव्हत्या. आता तर या मोर्चामध्ये काँग्रेसचे नेमके कोणते नेते सहभागी होणार असाच प्रश्न निर्माण झालाय. कारण बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांना मोर्चात जाण्यास सांगण्यात आलंय. मात्र स्वतः सपकाळ तसंच वर्षा गायकवाड मोर्चात दिसतील की नाही याबद्दल शंका उपस्थित होतीये. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी चेनिथला सांगतील तेच नेते सहभागी होतील असं गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला की काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार. पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील. नाही, मी असं सांगितल्याप्रमाणे की आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चेनिथलाजी, त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले. त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली, पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार. त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू. पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होणार.
आता मुख्य मुद्दा आहे तो अन्य तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिघही मोर्चाचं नेतृत्व करणार असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्यानं हर्षवर्धन सपकाळ उद्या उपस्थित असणार का, यावर त्यांनी स्वतः काय उत्तर दिलंय तुम्हीच बघा. निघत असणारा मोर्चा आहे हा सर्वपक्षीय आहे. हा केवळ इंडिया अलायन्स महाविकास आघाडीपुरता मर्यादित नाही, तर ज्यांचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे, मग ते सत्ताधारी असतील, विरोधक असतील, कोणत्या पक्षाचे असतील, अपक्ष असतील, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील, या सर्वांनी त्या मोर्चामध्ये यावं करिताचे निमंत्रण त्या ठिकाणी आहे. आणि या संपूर्ण मतचोरीचा जो मुद्दा आहे हा राहुल गांधींनी उपस्थित केल्यानंतर आता त्या स्वरूपामध्ये विधानसभा आणि गाव पातळीवरही लोक तशाच पद्धतीनं त्याचा पर्दाफाश करत असताना ह्या राहुलजींनी सुरू केलेल्या लढाईत स्वाभाविक स्वरूपात आम्ही या विषयाशी निगडीत आहोत आणि या संपूर्ण प्रक्रियेला मध्ये आम्ही सहभागी आहोत. आता सपकाळांच्या या उत्तरानं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं तरी समाधान होणार का याची शंकाच आहे. असो, तर याच सपकाळांवरती गुप्त पोलिसांची पाळत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. सपकाळ यांचा मुक्काम मुंबईतल्या नाना चौकात सर्वोदय आश्रमात असतो. तिथे साध्या वेशातले पोलीस वावरतात, हेरगिरी करतात असा आरोप आहे. या व्यक्तीकडे विचारणा केली असता वरिष्ठांच्या आदेशानं तिथे आल्याचं त्याने सांगितलं असा दावाही सपकाळांनी केलाय. त्यांनी गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला फोनवरनं जाब विचारलाय. पाहूयात. याला थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इथे तुम्ही जबाबदार आहात ना. आणि असं कसं येऊ शकतो एखाद्या माणसाच्या खोलीमध्ये येऊन एखाद्या भारतीय नागरिकांच्या राहत असणाऱ्या खोलीत न विचारता डायरेक्ट घुसून जर त्या ठिकाणी ते चौकशी करत असतील की मीडियावाले आले का, इथे काय होणार आहे, इथे कसे, इथे कोण कोण येतं, अशी जर प्रश्न विचारले जात असतील, त्यांनी तुमच्या कर्मचाऱ्यांनी काही तिथे मिसबिहेव नाही केलं, त्यांनी प्रश्नच विचारले, पण ते असे व्हॉट इज दिस, म्हणजे हे काय चाललंय. आता वळूयात वंदे मातरमवरनं सुरू झालेल्या वादाकडे. राज्य सरकारने आजपासून राज्यातील शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम म्हणण्याबाबत सर्क्युलर काढलंय. आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र याला समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी विरोध केलाय. आजही भिवंडीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा वंदे मातरमच्या विरोधात सूर लावला. यावरून भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी आझमींवरती टीकेची झोड उठवली. मुसलमान बहुत से ऐसे हैं जो शरीयत में मना वो भी करते हैं, शराब भी पीते हैं और दूसरे गलत काम भी करते हैं. और अगर वो मुसलमान वो पढ़े जाकर वंदे मातरम तो मेरी ताकत नहीं मैं रोकने की, मैं क्यों रोकूं. लेकिन जो मुसलमान शरीयत को मानते हैं और सच्चे मुसलमान हैं वो इसलिए नहीं पढ़ेंगे, अल्लाह के अलावा और किसी की वंदना करना इस्लाम में जायज़ नहीं है. जिसने सूरज चांद बनाया, जमीन आसमान बनाया, वो एक मालिक है, हम एक ही मालिक को मानते हैं. किसी इस्लामिक कंट्री में मेरा हिंदू भाई चला जाए और वहाँ एक कानून बन जाए कि आपको कुरान शरीफ की 2 लाइन रोज पढ़नी पड़ेगी, मैं समझता हूँ ये भी ज्यादती होगी कि उसका मजहब अलग है. मला वाटते ठणकावून सांगणाऱ्याचं थोबाड फोडलं पाहिजे की आपल्या देशात राहून वंदे मातरम बोलणार नाही, अशा प्रकारची जर हिंमत येत असेल तर मला वाटतं ह्या प्रवृत्ती या अवलादी ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रगीत असेल, देशभक्तीची गीतं असतील, ही या देशातील सर्व जाती धर्माच्या समुदायाच्या लोकांनी म्हणाली पाहिजे. त्यासाठी राजकारण करता कामा नये आणि जातीय तेढ निर्माण होता कामा नये, याची सर्वच जबाबदार नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि याच वादावरती आधारित आणखीन एक प्रश्न 0 आवरमध्ये आम्ही विचारला होता, तो बघण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे वंदे मातरमचा वाद वाढवला जातोय असं वाटतं का, आणि याच्यासाठी अर्थातच होय आणि नाही असे 2 पर्याय होते. आणि याच्यावरती प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तेही आपण बघूया. एकूण 12,000 मतं आज आली आणि त्यामध्ये हा वंदे मातरमचा वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे वाढवला जातोय असं 81% लोकांना वाटतंय आणि 19% लोक म्हणतायत नाही. आणि याबरोबरच 0 आवरच्या आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत सोमवारी, तेव्हा पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.